अर्जुन महाराज लाडगुरुजी यांच्या 61वी निमित्त या ठिकाणी रामकृष्ण हरी हा नामजप चालू आहे। मात्र महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविक भक्तांच्या ही प्रसादाची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केली जाते। पूर्णतः वरण या ठिकाणी पातेले भरून आहे, तिकडं भात आहे, असे वेगवेगळे आयटम जे आहेत ते कंटिन्यूमध्ये हे अन्नछत्र चालू असल्याचं आपल्याला या ठिकाणी माहितीचे अपडेट जे आहेत ते या ठिकाणी मिळालेले आहेत। इकडे पाहायला गेलं तर सकाळच्या दरम्यानची खिचडी बनवली गेली होती, आता जवळपास ही खिचडी पूर्णतः दिली गेली आहे। या ठिकाणी लापसी बनवली गेली आहे। आणखीन दुसरीकडे पाहायला गेलं ती लापसी बनवली जाते फ्रेश, म्हणजे गरम स्वयंपाक जो आहे तो प्रसाद जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय। तिकडे भाजी बनली जाते। आत्तापर्यंत म्हणजे किती भाविकांसाठी हा स्वयंपाक बनवण्यात आला गेलाय, मी हे जे आचार्य आहेत बनवणारे स्वयंपाक हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। दादा थोडंसं इकडे या, किती भाविकांचा स्वयंपाक या ठिकाणी बनला गेला? साधारणतः 7 ते 8 हजार माणसाचा दर दिवस प्रतिदिन। सकाळी किती वाजल्यापासून हे म्हणजे प्रसाद बनवायला सुरुवात होते? प्रसाद बनवायला आम्ही 4 वाजेपासून चालू करतो, 6:30ला नाश्ता द्यायला लागतो। प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी स्वयंपाकी म्हणून तुम्ही लग्न कार्यामध्ये काम केलं असतं, मात्र हा रामकृष्ण हरीचा नाम जप आहे, गुरुजींचा 61वी निमित्त हा कार्यक्रम आहे। नेमकं काय भावना असतात बरे आचार्याचा स्वयंपाक बनवतात? नाही, इथं यायचं म्हणजे सेवा म्हणूनच यायचं आहे आणि तिथं आल्यानंतर आळस हा कसलाच येत नाही। जसं आपण बाहेर काम केल्यानंतर एक तासभर आराम करतो, इथं तसं काहीच वाटत नाही। 8 दिवस झालं अशी टीम आमची पूर्ण मध्ये ह्या पलीकडे जे आहे ते सगळे स्वयंपाक म्हणजे भक्तांच्या जेवणाचे म्हणजे बसून जेवण दिलं जातं। जेवण दिलं जातं। इकडे आणखीन या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। या ठिकाणी पाहिला गेलं तर पूर्ण स्वयंपाक जो आहे तो बऱ्यापैकी या ठिकाणी बनला गेलाय। इकडं पाहिला गेलं तर ही मिरची असेल, बटाटे असेल, सगळे हे भाजीपाले जे आहे ते ठेवले असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आणि आणखीन देखील या ठिकाणी पाहिला गेलं तर महिला जे आहे ते चपाती बनवून असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। मात्र कधीपासून हा गरम स्वयंपाक बनला जातोय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। सकाळी किती वाजल्यापासून हा स्वयंपाक तुम्हाला करावा लागतो? 6 वाजले 5 वाजल्यापासून एकीकडे चालू असते। काय तिकडं रामकृष्ण हरीचं नाम जप आहे आणि इकडं तुम्ही स्वयंपाक बनवतात, काय काय वाटतं बरं? छान वाटते, ऐकायला चांगलं वाटते, स्वयंपाक करायला चांगलं वाटते। हां, छान वाटते, काय वाटत नाही। दुसऱ्या कार्यक्रमापेक्षा तुम्ही एक आचारी स्वयंपाक बनवणार, एक वेगळा आनंद मिळतो? भेटतोय ना, छान भेटला, ही तर भारी भेटलाय आनंद, छान। आणखीन देखील काही महिला ज्या आहेत ते माझ्यासोबत आहेत, आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। जवळपास किती भाविकांचा स्वयंपाक बनला गेला आतापर्यंत? आतापर्यंत दररोजचा रेग्युलर रात्री सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत एक 5,000 माणसाचा दररोज 5 ते 6,000 माणसाचा स्वयंपाक होतो दररोजचा। नाश्ता वेगळा, वेगवेगळे आयटम काय काय असतात बरं? सकाळी 6 ते 12 नाश्ता असतो, त्याच्यामध्ये लापसी, खिचडी, परत पोहे, असं वेगवेगळं बदलून बदलून चालू, शिरा, उपमा। वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे प्रसादामध्ये आयटम बनवतात किंवा जेवणाचं काही वेगवेगळे आयटम बनवतात। मात्र हा संप्रदायाचा कार्यक्रम आहे, गुरुजींच्या 61वी निमित्त रामकृष्ण हरीचा नाम जप आहे, त्यावेळेस आचारी म्हणून एक स्वयंपाक बनवताचा काय भावना असतात? एक त्यांच्या उदंड आयुष्यासाठी एक म्हणून आपणही एक चला अन्नदान, ते एवढं भरभरून करायलेत लोक, एवढे करायत, आपलंही काहीतरी मेहनत कष्ट म्हणून आमच्यातर्फे पण त्यांना पण आम्हाला उदंड आयुष्य भेटावं म्हणून आम्ही एक त्यांच्यासाठी मनापासून सेवाभाव हे नाही करतो। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं ते येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। तर थोडंसं अलीकडे या, मी इकडे जाणून घेण्याचा काय, महाराष्ट्राबाहेरून काही भक्त या ठिकाणी आलेले आहेत? महाराष्ट्राबाहेरून काही भक्त आलेले आहेत? तेलंगणा राज्यातून आलेले। म्हणजे इथं राहण्याची वगैरे सगळ्यांची सोय व्यवस्था वगैरे आहे? राहण्याची व्यवस्था केलेली आहे, असता नाही पण टँकर वगैरे व्यवस्था केलेली आहे पाण्याची। सोलरचं पण तिकडे दिसलं गरम पाणी असल्याचं, ते कुणासाठी? काही म्हणजे वयोवृद्ध जे हे आहेत वारकरी आहेत त्यांच्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे, व्यवस्था केलेली वयोवृद्धासाठी। आता दुसऱ्या उद्या सांगत्याचा कार्यक्रम आहे, खूप मोठी जिम्मेदारी वाटते एक भक्त म्हणून? आहे ना, जिम्मेदारी तर आहेच। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। आणि
आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी नामजप जो आहे तो असा कधीही आम्हाला पाहायला मिळाला नाही, अशा प्रतिक्रिया देखील या कार्यक्रमादरम्यान येत असल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया बीड.